आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. साखरे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी संसद निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आले. सचिव पदासाठी 5 तर उपसचिव पदासाठी 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानापूर्वी मॉक पोल घेऊन सर्व उमेदवारांना मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेची माहिती देण्यात आली. श्री अभिजित सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद बेडसे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली. या निवडणुकीत तब्बल 688 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सचिव पदासाठी कुमारी जानवी अजय कांक्रिया यांना 370 मते मिळून त्या विजयी ठरल्या, तर उपसचिव पदासाठी हेमंत वसंत रामोळे यांनी 249 मते मिळून विजय मिळवला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी सर्व मतदार विद्यार्थ्यांचे आभार मानले. प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी मतदानाचे महत्त्व आणि जागरूक मतदारांची लोकशाहीतील भूमिका अधोरेखित केली. या निवडणूक प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी संसद समितीच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेत लोकशाही मूल्यांची रुजवण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज साखरी. कारण जनतेला आपले प्रतिनिधी निवडता येत असतात. विविध राजकीय पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. समाज जीवनात बदल होत असतात आणि लोकशाही तर कायम टिकून राहत असते. यासाठी ज्या निवडणुका आहेत, जी निवडणूक प्रक्रिया आहे, तर या निवडणूक प्रक्रियेला हे महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. आणि उद्याचे तर आपण भावी नागरिक आहात. 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर आपणास मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. म्हणजेच आपण उद्याचे नागरिक आहात, उद्याचे आपण मतदार आहात. आणि म्हणून मतदान कसं करावं, ईव्हीएम मशीन काय असतं, ही निवडणूक प्रक्रिया इतर कशा रीतीने राबवली जाते, त्याचा एक लहानसा प्रयोग आज आपल्या विद्यालयात विद्यार्थी संसदेचे जे सदस्य आहेत तर या सदस्यांनी केला आणि खूप उत्साह होता. जे मतदार होते तर यांच्यामध्ये तर उत्साह होता, उमेदवार होते तर त्यांच्यामध्ये उत्साह, आणि अतिशय उत्साहाने आणि शांततेने ही निवडणूक प्रक्रिया आपण पार पाडली.